या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय ते म्हणजेच दीप प्रज्वलनानं या ठिकाणी सुरुवात केली जाते। पहिली दिव्यागर प्रीमियर लीग 2 तालुक्यांमध्ये खेळली जाणार आहे ती म्हणजेच म्हसळा श्रीवर्धन मधील दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि त्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला जातोय तो म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर बापट मॅडम, श्रुती कोजवे, आरोही तोंडलेकर, ग्रामपंचायत सदस्य दिव्यागर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केले जात आहे। तर पुढील मी विनंती करतो गणेश पूजनासाठी आपला आराध्य दैवत 64 कलांचा दैवत की त्यांच्याकडून आपण ही प्रेरणा घेत असतो, त्यांच्याकडून आपण घेत असतो, त्यांच्याकडून श्री गणेश घेतो, त्या गणपती बाप्पाचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी मी विनंती करतोय डॉक्टर संजय बापट सरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणरायाचं पूजन करून आपण या स्पर्धेचा श्री गणेश करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। या ठिकाणी गणरायाला वंदन केलं जाते। सन्माननीय डॉक्टर संजय बापट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तर पुढील मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतो सन्माननीय श्री देवेंद्र जगन्नाथ वाणी, अध्यक्ष माळी समाज दिव्यागर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, आपलं स्वतःचं जगणं ज्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी 18 पगड जातींना एकत्र आणलं, अशा या महापुरुषाचा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतोय देवेंद्र जगन्नाथ वाणी यांच्या शुभ हस्ते छत्रपती महाराज गो ब्राह्मण प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर। मी विनंती करतोय पुढील मान्यवरांना की सन्माननीय महेश वामन पिळणकर यांना विनंती करतो की आपण या क्रीडा नगरीचं आपण या ठिकाणी फीत कापून उद्घाटन करावं, तसेच मैदानाचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। दिव्यागर प्रीमियर लीग या स्पर्धेचं या ठिकाणी शुभारंभ केला जातोय, उद्घाटन सोहळा पार पडला जातोय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व प्रेक्षक वर्गाच्या साक्षीनं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। श्री पिळणकर साहेब यांच्या शुभ हस्ते फीत कापून क्रीडा नगरीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय, तर त्यांच्याच शुभ हस्ते श्रीफळ वाढून या मैदानाचं पूजन करून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शुभारंभ केला जाणार आहे। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये दोन्ही हॅलो या ठिकाणी श्रीफळ वाढून या ठिकाणी या स्पर्धेचं या मैदानाचं उद्घाटन केलं जातंय। मी विनंती करते दोन्ही संघांच्या खेळाडूंना की आपण लाईन अप करून घ्यायचंय,
पुढे यायचंय. स्टेजच्या डाव्या साईडला आहे तो म्हणजेच सुवर्ण गणेश देव्याकर. कर्णधार आहे तो म्हणजे सोहम तोडणकर. सोहम तोडणकर, अजय भाईदे, राज ढापले, सूरज चाळके, तुषार साळुंके श्रीवर्धन, साहिल करंजकर श्रीवर्धन, यतीन भाटकर एक अनुभवी असा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सिकंदर काप श्रीवर्धन, भाग्यवत वाणी, अतिश पैर, हरिदास खारगावकर एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि तेजस भगत. तर उजव्या साईडला येतो म्हणजे सोमजाई श्रीवर्धन, अभिषेक शिपूरकर, शिवम वाणी, सुमेघ भगत, राकेश कांबळे असे दिग्गज खेळाडू. योगेश कांबळे सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वीरेंद्र भाईदे सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि एक दिग्गज संघ मैदानामध्ये निवडलाय. तर दोन्ही संघाच्या संघ मालकाने आणि प्रशिक्षकांनी मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानामध्येच थांब. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. अशी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पाडला जातोय. अनेक प्रेक्षकांची उत्कंठा होती की ही स्पर्धा कधी चालू होते आणि त्यावर सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. आणि सुरुवातीपासूनच हजारो लोकांनी आम्हाला दिलेलं सहकार्य, खरोखरच हे जय गणेशची असणारी ही ओळख आणि प्रसार करण्याचं माध्यम जे झालंय ते म्हणजे यूट्यूब चॅनल जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून, मयुरेश मयेकरच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षकपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतो प्रेक्षक वर्गाला की सुरुवातीपासून सूचना येतात की आपण बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका, कारण थोडंसं जरा सहकार्य करा. सुरुवात आहे, 2 दिवस चालणारी ही स्पर्धा आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा आपण शुभारंभ केलाय. तर मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्या.